मुंबईसह राज्यातील प्रमुख महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे। तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय झालाय। नवी मुंबईसह ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये एकत्र निवडणूक लढण्यावर एकमत झालेलं आहे। तर इतर महापालिका निवडणुकींचा निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार घेण्यात येणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली। पक्षफोडीच्या वादावादीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये पहिल्यांदाच भेट झाली। आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये 2 तास चर्चा झाल्याची माहिती। महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं आणि बाकीच्या सर्व ज्या महानगरपालिका ज्या आहेत, ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकेमध्ये युतीचे असणारे त्या ठिकाणची काही कमिटी तयार करावी आणि त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणची असणाऱ्या प्रत्येकाने तिथल्या असणाऱ्या कमिटीनी चर्चा करावी असं चर्चा झाली। असं आहे, त्यांची युती हो अगर न हो, पण मी एवढंच सांगतो, मी जे बघितलं तेवढं सांगतो की एकनाथराव शिंदेंची भाजपाला गरज कुठे आहे? तिथं ते भाजपवाले एकनाथराव शिंदेंबरोबर युती करतायत। सरसकट युती झालेली नाही। नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विदर्भातला अहवाल घ्या। या अहवालामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद असल्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंना सर्रास कुठेही जवळ घेतलेलं नाही। मला माहित आहे की जिथं लोकांची गरज आहे, भारतीय जनता पार्टीची गरज असेल, तिथं फक्त मित्रांना जवळ करायचं, वापरून घ्यायचं आणि सोडायचं। त्यामुळं असं कोणी काय असं सुकावून जाण्याची गरज नाही की युती झाली नाही ते आम्हाला कायम बरोबर ठेवतील, काही ठेवणार